पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालंय। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। केवळ उद्घाटनाअभावी या मार्गावरील मेट्रो सेवा रखडलेली होती। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मूळ आराखड्यातील वनाज ते रामवाडी मार्गिकेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा टप्पा पूर्ण व्हायचा अजून बाकी आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आणि केवळ उद्घाटनाअभावी या मार्गावरील मेट्रो सेवा रखडलेली होती। टप्प्यात हेच कळत नाही खरं ह्याचं पुणे शहराचं मेट्रोचं सगळं डीपीआर आणि उद्घाटन हे नागपूरच्या अगोदर झालं होतं। नागपुर की मेट्रो पड़ून 2 वर्ष झालं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पण पुण्याची मेट्रो अजूनही पळती। आज पुणे शहर जगामध्ये भारतामध्ये 7व्या क्रमांकावर ट्रॅफिक जाम होण्यासाठी आणि अशा प्रकल्प हे लवकर व्हावेत। उद्घाटनाची वाट बघता 2 महिन्यापेक्षा जास्त हा प्रकल्प चालू करायला झालेला आहे। पण निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा प्रकल्प उद्घाटन हे चुकीचं आहे। खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये हा प्रकल्प मेट्रोचा काँग्रेस पक्षाने आणला। पुण्याचा मेट्रोचा डीपीआर हा काँग्रेस पक्षाने केला। ह्याच लोकांनी पूर्वी विरोध केला होता त्यामुळे हा लेट झाला प्रकल्प। नाही श्रेयवाद तुम्ही घेतला जातो असं म्हणलं जातं आणि तर आपण पाहतोय पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं।